आणि पुन्हा एकदा तीच कुस्ती समोरासमोर आलेली आहे आणि या दोन्ही पोरांचं वैशिष्ट्य सांगतो तुमच्या माहितीस्तव महाराष्ट्रामध्ये काटा कुस्ती करणारी म्हणून या दोघांची ओळख आहे. टाळ्या करा दोघांसाठी. तुम्ही म्हणाल कोणी सोडून म्हणून करत नाही कुस्ती, लावायची तर खट लावा, कुणाबरोबर बी लावा. गेल्या वर्षी प्रयत्न झाला होता पण जुळली नाही, यंदा तो योग साधून आलेला आहे. अशी दोन्ही पोरं लाल चड्डी परिधान केलेल्या हर्षवर्धन सदगीर पैलवान अकोले तालुक्यामधलं कोंबाणे नावाचं गाव आहे, पद्मश्री राहीबाई पोपेरेंच्या गावचं आहे. गावाची लोकसंख्या किती आहे हो? 1,500-2,000च्या वरती लोकसंख्या नाही. 100-150 घरात गेली 4 वर्ष झाली, 2-3 वर्ष झाली मैदान करतोय त्या गावचं. कधी जर योग आला तर जरा कुस्ती मल्ल विद्यालय एकदा लाईव्ह टाकून बघा. कोंबाळण्याचं मैदानात तुम्हाला कळेल किती प्रेक्षक असते. महाराष्ट्रातलं एक टॉपचं मैदान सदगीर पैलवानच्या गावाला होते. वडील शिक्षक आहे त्या पोराचं, शिक्षक सांगतोय पण पोरगा महाराष्ट्र केसरी झाला, उपमहाराष्ट्र केसरी झाला, सिनियरला मिळाला, शिवछत्रपती पुरस्कार आहे. एवढं सोपं नाही. टाळ्या करा त्या सदगीर पैलवानसाठी. कधी गेला कोंबाळण्याला तर आवर्जून घर बघून या, मग लक्षात येईल पैलवानाची दौलत काय असते ते. आणि तसाच तोला मोलाचा हा प्रकाश बनकर सदाशिवनगरचा माळशिरस तालुक्यामधला सोलापूर जिल्ह्यातला पैलवान उपमहाराष्ट्र केसरी आहे. चौधरी पैलवान विजय चौधरी ट्रिपल महाराष्ट्र केसरी. ऐन टाइमला फॉर्म मध्ये असताना नॅशनलच्या निवड चाचणीला खळबळ उडून दिली पराभूत करून. सिकंदरला 2-3 वेळा पराभूत केले एकाच तालमीतले असताना सुद्धा. हो, एक लढवय्या पैलवान अशी ओळख असणारा प्रकाश बनकर, त्याच्यासाठी पण एकदा टाळ्या होत जाऊ द्या. सातारा अधिवेशनाचा महाराष्ट्र शबास आक्रमक होते. हप्ते भरण्याचा प्रयत्न होता सदगीर पैलवानचा आणि दोघही विनम्रशील पैलवान आहेत. हर्षवर्धन सदगीर पैलवान आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाला पुण्यात सराव करतात. 1999 सालचे अर्जुनवीर पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवारांचा बट्टा. तर प्रकाश बनकर गंगावेस तालमीला सराव करतात, कोल्हापूरला वसतात विश्वासदादा हरगुलेंच्या मार्गदर्शनाखाली. सद्गुरु सारखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी, राजाची कांता का भीक मागेल. अहो जशी राजाची राणी कधी भीक मागायला जात नाही, तसे सच्चे सद्गुरू लाभलेले कधी वायाला जात नाही. लक्षात ठेवा. तुमचा गुरु कोण आहे त्याच्यावरून तुमच्या आयुष्याची दिशा आणि दशा ठरत असते. असे सद्गुरू लाभलेली ही दोन्ही पोरं आहेत. चला कुस्ती चालू करा. दमाखसाची कुस्ती आहे. जेवढे संयमी दिसतात तेवढेच घातकी पैलवान नाही ती दोघं पण. कोणत्याही क्षणाला कुस्तीचा निकाल फिरवण्याची क्षमता असणारी दोन्ही पोरं आहेत. शाबास. जसं प्रकाश बनकर पैलवांना ऐन फॉर्म मध्ये असताना चांगल्यांना पराभूत केलं, तसंच अरे हप्ते हप्ते पापण्या तेवढ्या मिटू नका, काहीतरी घडायला लागते. ओ दरम्यान कुस्ती कडेला. दोन 2019-20 ला भल्या भल्यांच्या अंदाज चुकवलेली महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावर घेतली त्या सदगीर पैलवानं. सचिन एडबर सारखा महाराष्ट्र केसरी पराभूत केला, अभिजित कटके सारखा महाराष्ट्र केसरी पैलवान पराभूत केला. अशी टॉपचे पैलवान त्यावेळेस पराभूत करत महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावर घेतली आणि नाशिक जिल्ह्याला गदा मिळवून दिली. या त्या सदगीर पैलवानं. डोंगरामध्ये गाव आहे, कधी गेला कोंबाळण्याला तर बघा गुगल मॅप पण बंद होते एका टायमिंग नंतर. तिकडं फक्त विचारतच जावं लागतं, एवढं डोंगरात गाव आहे. अकोल्यापासून असं वरती निघावं लागतं ईशान्येच्या कोपऱ्यामध्ये, सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये आहे. उन्हाळ्यात गेला कधी रामनवमीला तर पाणी प्यायला नसते, परंतु तिथं असा एक हिरा जन्माला आला आणि खऱ्या अर्थानं त्या भागाचं नाव संबंध महाराष्ट्रभर केलं त्या पुराणावर. शबास हर्षद, शबास प्रकाश. गर्दन खेळ सुरू आहे. शबास. पुन्हा एकदा लांगाला बोट गुंतवलेली आहे तिकडं सदगीर पैलवांना.
शाबास. आणि हो समोरून नांगला इतका देऊन आकडी वाढण्याचा प्रयत्न होता, बाहेरून तो हुकावलेला आहे. आणि विशेष म्हणजे मी मगाशी कुस्तीचे 2 प्रकार सांगितले होते, आधुनिक काळातले ग्रीको रोमन आणि फ्रीस्टाईल. सदगीर पैलवान तसा ग्रीको रोमनचा पैलवान, कमरेपासून वरचं डाव करणार, नॅशनल मेडल ग्रीकोलाच आहे. बऱ्याच जणांचा समज असा होता ग्रीको रोमनचे पैलवान महाराष्ट्र केसरीला चालत नाही तर मातीत चालत नाही. सदगीर पैलवान मॅटवरनं लढून महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावर घेतली, धाराशिवला मातीत लढून महाराष्ट्र केसरीला फायनल आलं होतं. सगळे अंदाज खोटे ठरवलेत आतापर्यंतचे या पुराणात. आणि त्याच तोलामलाचा प्रकाश बनकर पैलवान दिसायला एकदम सडसडीत बांधताय, पण दमाखासाचा अंदाज अजूनही भल्या भल्यांना आला नाही. त्या प्रकाश बनकरचा शाबास. पुन्हा एकदा गर्दन खेच चालू आहे. गेल्या वर्षी ही कुस्ती घेण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्याला यश आलं नाही. यंदा ते यश आलेलं आहे. आणि मैदान सुरू झाल्यापासून सगळ्या भागात पाऊस पडला, पण गावात पडला नाही. रेणुका मातेचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी. टाळ्या करा. हो, सत्य संकल्पाचा दाता त्याचा सखा पांडुरंग आहे. हो, ज्याचे संकल्प चांगले आहेत ना त्याची सोबत पांडुरंग सुद्धा करत असतो यार. आणि तुमची संगत आज खऱ्या अर्थाने रेणुका मातेने केलेली आहे. तो आशीर्वाद आपल्याला आहे, म्हणून कुठलंही विघ्न येता मैदान अविरतपणे चालू आहे. भावना शुद्ध असावी लागते, हेतू शुद्ध असावा लागतोय. नाही तर माझं काहीतरी नाव व्हायचंय, हे करायचंय ते करायचंय, मनात पाप आलं की तुम्हाला देव सुद्धा साथ देत नाही. बस हेतू उदात्त असावा लागतोय, दुसऱ्याचं कल्याण होण्याची बघण्याची क्षमता असावी लागते. शाबास शाबास. आक्रमक होतोय प्रकाश. ओ शाबास. एकदा सर्वांनी बजरंगबलीचा जय जयकार करूया. एक नाम तत्व दृढ धैर्य म्हणा, हरीसी करुणा येईल तुझी, ते नाम सोपारे रामकृष्ण गोविंदा, वाचेशी सदा जपे आधी, नामा भरते तत्व नाही अन्यथा, वायानिक पंथा जाऊ नको. परमेश्वराचं नाव घेताना मी पणा बाजूला सरा आणि का सर्वांनी हात वर करा. बोले बजरंगबली की जय. जन अजून हात वर केलेला आहे, नोंद घ्या. देव त्याला पुढच्या जन्मी हात देत नसते, आणि जे जय म्हणणार नाही त्याला जीव नाही मिळणार. मुक्क वतल मुक्क नोंद घ्या. मी काळ्या जीवाचा याची नोंद घ्या. एकदा हात वर करा. बोले बजरंगबली की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. रेणुका माता की जय. धन्यवाद. अवघी दुमदुमली केडगाव नगरी. शाबास शाबास. शाबास हर्षवर्धन. शाबास प्रकाश. आक्रमक होता है बनकर पहलवान, हल्ला लुढ़काता है सदगीर पहलवान. ओ माती टाकत राहा. हर्षवर्धन बोला, दोघांच्या अंगावर टाका. आता एक जणांनी इकडे टाका. हा सर टाका तुम्ही इकडं, ते टाकतील तिकडं. पाठीव टाका सगळी. बघ हात वर करा दोघांचे पण. हा काकतनं पण टाका पाठी. हा दगडाला पाजर फुटल्यासारखं घाम यायला सुरुवात झालेली आहे. असा मातीचा चिखल दररोज अंगावरती व्हावा लागतोय. त्याच्यामधून पैलवान घडत असतोय. दररोज रक्ताचं पाणीच करावं लागतंय हो, आणि हाडाची काढ शिजवावं लागतात.
त्याच्यातून पैलवान होत असतोय. एका दिवसानं कोणी पैलवान होत नाही. नाही तर अलीकडे नवीन फॅशन आली, जत्रपुरतं नावापुढं पै लावायचं आणि गावभर बॅनर टाकायचं. एखाद्याला विचारा लपट पुढून बांधतात का मागून बांधतात. याचं पायात पाय गुताय पडायला लागलं पण नावापुढं पै लावायचंय. बघा जरा आजूबाजूला तसली उदाहरणं आहे. नावापुढं पै लावायला आमचा विरोध नाही, परंतु तुम्ही कधीतरी 4 दिवस तालमी जाऊन लंगोट लावून जोर मारा जरा व्हाय. शबाज सदगीर बोला, शबाज बनकर बोला. गर्दन खेच चालू आहे. शबाज. मातीचा चिखल अंगावरती झालेला आहे. असा चिखल दररोज व्हावा लागतोय. 12 महिन्यात तालमीत राहावं लागतंय. 10-10 किलोमीटर धावावं लागतंय. हजार सपाटी मारावी लागते. शबाज. 2-3 लिटर दूध खावा प्यावं लागतंय. थंडाई पचवावी लागते. बाकीचा खुराक संपवावा लागतंय. सकाळी 4 तास संध्याकाळी 4 तास मेहनत करावी लागते. एवढं सोपं नाही. त्याच्यातून पैलवान घडत असतोय. 12 महिने कोणत्या सणाला घरी नाही आणि कोणाच्या लग्नाला नाही. जेव्हा पैलवानकी सुटत त्याच्यानंतर ह्याचं लग्न, त्याचं लग्न, त्याचा बर्थडे, त्याचा काय असेल ते बाकीचं सुरू होतंय. चला कुस्ती करते राहा दोघं पण. गतिमानता हवी दोघांकडूनही. चला हर्षद आणि प्रकाश आक्रमण हवंय. शबास शबास. शबास. आक्रमक होते प्रकाश बनकर. शबास. पुन्हा एकदा कुस्ती समोरासमोर. गर्दन खेच चालू आहे. हाताचे कसोटे मानेवरती पडायला लागले. असे हाताचे कसोटे मानेवरती पडत असताना कुठेतरी हळूच हाताचा फटका कानावरती पडत असतोय आणि मग कान हळूच भाज्यासारखा फुगत असतोय. त्याच्यामधून पैलवानकीचं उघडं सर्टिफिकेट मिळत असते. त्याला कान लागणं म्हणते ती. सुपारी फोडून कान लागत नसतो. नोंद घ्या. एखाद्याने तुम्हाला सांगितलं ना पैलवानचा कान कसा लागतोय, सुपारी फोडतोय का, त्याला विचारायचं लंगोट पुढून लावतात का मागून लावतात. हा, पैलवानाचा कान असाच लागत नाही सुपारी बिपारी फोडो. ती सगळी डमी आहे ती सुपारी बिपारी घालणारी. हा, असं खेळत असताना ब्लड प्रेशर हाय लेवलला असते. हाताचा कसोटा मानेवरती जातोय आणि मनगटाचा हाडोग जे कानावं लागतंय. आतल्या शिरा तोडतात, रक्त साकाळतं. पैलवान उघडं सर्टिफिकेट मिळत असते, लायसन असते पैलवानकीचं. शाबास. अरे बापरे बाप. आकडे लावण्याचा प्रयत्न होता तिथं. हो 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 हो. दोघही माती घ्या. नाना ठोंबरे शिंगणापूरचा पाठरच आहे. राघो ठोंबरेचा मोठा बंधू, तोही चांगला पैलवान होता. मान तालुक्यातल्या शिंगणापूरचा. चला, एक अटी तटीची कुस्ती चालू आहे. पुन्हा एकदा कुस्ती समोरासमोर प्रारंभ झालेला आहे. शबास. पायाला थेंब लावण्याचा प्रयत्न होता प्रकाश बनकरचा. आक्रमक होतोय. शबास शबास. हळूहळू मशीन तापायला सुरुवात झालेली आहे. ज्याचा दमकस आहे, ज्याची कुस्ती मेहनत आहे, निकाल त्याच्या बाजूला लागणार आहे.
शबास. अरे बाप रे बाप. ओ कडेला बसलेले जपून बसा. गणेश सर अलीकडून हर्षदच्या पाठीला ब्लिडिंग झाले बघा, थोडं माती टाका तिथं. हर्षद थांब एक मिनिट. झालं झालं, टाकले माती. पैलवानाची लांग धरून तिची तोडणं एवढं सोपं काम नाही. बऱ्याच जणांच्या घरी चित्राबा येतात. कासरा जर चुकून वाईज मोठ्या बोटाच्या ऐवजी बारीक बोटागत लागला एखाद दिवशी वरून बघा, मग कळते. शाबास. दुहेरी बोट. शांतता आणि स्तब्धता आलेली आहे. एवढं सुंदर मैदान गेले 5-5.5 तास झालं चालू आहे. शबास हर्षवर्धन. शबास प्रकाश. दोघांसाठी हर्षद आणि प्रकाश 5 मिनिटाचा वेळ निकालीसाठी. त्याच्यानंतर टॉस करून खाली बसवणार 2 मिनिटं. जो जिंकेल त्याच्या विरोधकाला 5 मिनिटाचा वेळ. हा 2 मिनिटं खाली देणार. हे जो टॉस जिंकेल त्याच्या विरोधकाला खाली बसवणार. तो मगाशी लावला तोच, बेळगावला जो आणि वैरागला जो लावला तोच. 5 मिनिटं निकालीसाठी कुस्ती लागलेली आहे पुन्हा एकदा. कारण वेळेतही कुस्तीचा निर्णय लागणं फार महत्वाचं असतंय. ऑनलाईन आवाज बंद आहे, जरा चेक करा. इनपुट ओबीएस ला चेक करा. शबास. आज कुस्ती समाज माध्यमातून घराघरामध्ये पोहोचलेली आहे. आपण इथं 1000 लोक बघतोय, पण बाहेरच्या बाजूला कमीत कमी 10-20 हजार लोक आता बघत असतात, व्हिजिट करत असतात कंटिन्युअसली. सोशल मीडियामुळे जग जवळ आलं. कुस्तीची प्रचार आणि प्रसिद्धी सोपी झाली. प्रशांत लोंढे सारखा शिकलेला माणूस मुंबईचा शिर्षीकर नावाचं युट्यूब चॅनल चालवतो काय. स्वतःचे अनेक क्लासेस आहेत गणिताचे, बाकीच्या विषयाचे, पण कुस्तीमध्ये आवड निर्माण झाली. महेंद्र गायकवाडच्या गावचा आहे तो. अश्विन सोलनकर तोही पैलवान आहे, एका कंपनी सर्व्हिसला आहे, पण युट्यूबच्या माध्यमातून रेसलिंग लाईफ नावाचं त्याचं चॅनल आहे, त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं प्रसार करतोय. इकडं कुस्ती मल्लविद्येची टीम आहे, त्यांच्या माध्यमातून कुस्ती मैदान लाईव्ह होत आहे. आणि काही मैदानांचं कुस्त्यांचं महत्वाचं विश्लेषण असेल तर माझ्या चॅनलवरती कधी आधी असते. अशी कुस्ती सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये घराघरामध्ये पोहोचायला लागलेली आहे. 2 मिनिटं संपलेली आहेत. शबास. शबास. शबास प्रकाश. शबास हर्षवर्धन. शबास. हप्ते हप्ते. गेल्या वर्षी सुद्धा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध प्रकाश बनकर महाराष्ट्र केसरी अशी कुस्ती झाली होती. पाऊस आला तर मैदान थांबलं, परत पावसानंतर कुस्ती घेतली होती. देवालाही कळलंय हे तो या पोरांचा शुद्धच आहे, त्याच्यामुळे यंदा एवढी सगळीकडे पडायचं झालंय, पण इथं बंद होऊन बसलंय. हप्ते. ओरे बाप रे बाप. ओ टाळ्या करा जरा दोघांसाठी. दरम्यान कुस्तीकडे
अजून 2 मिनिटं बाकी आहे. चला, लागले का बघा? दगडावर घासले, थोडा मऊ मातीत हात घाल फक्त एकदा. घासले तिथं. चला शबास, पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ आहे. हार या जीत कोई बात नहीं, लेकिन लड़ना अपना फर्ज है. जिंकणं हारणं हे 2 मिनिटात आहे, परंतु लढत राहणं हा माणसाचा गुणधर्म आहे आणि खऱ्या अर्थानं कुस्ती ते शिकवत असते. चला चालू करा. दोघे शबास, पुन्हा एकदा आक्रमक होत आहेत दोन्ही पैलवान. शबास प्रकाश, शबास हर्षद. चला चला चालू करा. शबास. पुन्हा एकदा हप्ते भरण्याचा प्रयत्न होता. अजून अर्धा मिनिट बाकी आहे. चला, शबास. आणि सुंदर पटा लागला होता बलवान हर्षद. शबास 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 शबास. आक्रमक दुहेरी पट. चला माती घ्या दोघं पण एकदा. इथं बसा, इथं माती बघा खाली. हा त्या अंगाला चिकटती आहे बघा. इकडं पण माती इथे. हा एक केशव माती टाक. चला 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 चालू. काय झालं? हाताला इंजुरी आहे का? काय करायचं?